पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक हो, चला जाणून घेऊया पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची मतदान प्रक्रिया. पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. या पद्धतीत शहराची विभागणी 20 प्रभागांमध्ये करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातून 4 किंवा 3 सदस्य निवडले जातील. आपल्या शहरामध्ये एकूण 20 प्रभागांपैकी 18 प्रभाग 4 सदस्यांचे आहे आणि 2 प्रभाग 3 सदस्यांचा आहे. त्यामुळे 18 प्रभागातील मतदारांनी अ, ब, क, ड अशी 4 मते द्यायची आहेत आणि उर्वरित 2 प्रभाग 11 व प्रभाग 20 मधील मतदारांनी अ, ब, क अशी 3 मते द्यायची आहेत. चला तर आपण जाणून घेऊया मतदान प्रक्रिया कशी असेल. प्रभागातील अ, ब, क व ड अशा प्रत्येक जागेसाठी मतदान यंत्रावर मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असेल. अ साठी पांढरा, ब साठी गुलाबी, क साठी पिवळा व ड साठी निळा. तुम्ही अ मधील उमेदवारासमोरचे बटन दाबाल तेव्हा त्या समोरील लाल दिवा पेटेल. तसेच ब, क व ड मधील उमेदवारासमोरील बटन दाबाल तेव्हा त्या समोरील लाल दिवा पेटेल. जेव्हा तुम्ही सर्व जागांसाठी मतदान पूर्ण कराल तेव्हा शेवटी बीप असा आवाज येईल. बीप आवाज आला म्हणजे तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. जोपर्यंत बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे. महत्वाचे म्हणजे तुम्हाला अ, ब, क व ड या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र मत द्यायचे आहे. अ किंवा कोणत्याही एका जागेसाठी तुम्ही 4ही मते देऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, एका जागेसाठी एकच मत. जेव्हा कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल. नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव. मतदानाची तारीख खालीलप्रमाणे: गुरुवार 15 जानेवारी 2026 आणि मतदानाची वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदान करून लावू बोटावर शाई, करूया सक्षम आपली लोकशाही.